नावाची लहरी ज्ञानाबाई अलंकापुरी शिवपीठ हे जुनाट ज्ञानाबाई तेथे मुकुट वेदशास्त्र देते ग्वाही वेदशास्त्र देते ग्वाही म्हणते ज्ञानाबाई आई शिवपीठ हे जुनाट ज्ञानाबाई तेथे मुकुट ज्ञानाबाईचे चरणी शरण एका जनार्दनी शिवपीठ हे जुनाट ज्ञानाबाई तेथे मुकुट विठ्ठल वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देवो सर्वकार्येषु सर्वदा सर्वमांगल्ये मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते महायोगपीठे तटे भीमरत्यं परं पुंडलीकाय धातु मुनीन्द्रे समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पांडुरंग करू व्रत मन मन करू व्रत मन मन पांडुरंग करू व्रत मन मन पांडुरंग करू व्रत मन मन नमन पांडुरंग करू व्रत मन मन पांडुरंग करू व्रत मन मन हे पांडुरंग करू व्रत मन मन पांडुरंग करू व्रत मन मन दुसर चरण संत जिया दुसर चरण संत जिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू कृपादाने कथेचा विस्तारू दुसरे चरण संत जिया दुसरे चरण त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र तया आठविता महापुण्यराशी नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासी नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा दादा स्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा ही नमो ज्ञानेश्वरा 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 करुणा करा दयाळा करुणा करा दयाळा तुमचा झालो पावन झालो चराचरी चराचरी ओम नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा ओम नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा ओम नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती ओम नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक झालो लागे सेवक झालो लागे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा आवो स्वामी तुकया देवा आवो स्वामी तुकया देवा आवो स्वामी तुकया आवो स्वामी तुकया देवा अहो स्वामी तुकया देवा अहो स्वामी तुकया देवा
सेवेला की सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा आहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अविरू. सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावं भेरू. वसुदेव सुतं देवं कंस चाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरु विठ्ठल विठ्ठल. सर्व सुखाची लहरी ज्ञानाबाई अलंकापुरी शिवपीठ हे जुनाट ज्ञानाबाई तेथे मुकुट. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी सन कीर्तन रूपी सेवेकरिता घेतलेला अभंग ज्यांना शांतीचे प्रतीक म्हणून ओळखले जाते असे शांतीब्रह्म नाथ महाराज आणि नाथ महाराजांचा अभंग. कोणता अभंग आहे तर ज्ञानोबरायांचे वर्णन करणारा ज्ञानोबरायांची ख्याती सांगणारा अभंग आज सेवेकरिता घेतला. विठ्ठल विठ्ठल प्रस्तुत सेवेला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा परिहार म्हणजे असा की आपल्या मार्तंड वारकरी शिक्षण संस्था आयोजित अखंड हरिनाम सप्ताह व जगद्गुरु तुकोबाराय गाथा पारायण सोहळा आणि या 4थ्या वर्षातील 8व्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा माझ्यासारख्या अल्पज्ञानी बालिकेकडे दिल्याबद्दल मी माझ्या गुरुवर्यांचे आभार मानून या सेवेला सुरुवात करते. विठ्ठल विठ्ठल. प्रस्तुत अभंग कोणाचा आहे महिला मंडळ बोलत चला. यांची संख्या तर कमी आता तुम्हीच आहे तुम्ही माझ्याशी बोलायचं. सईची मम्मी ना अभंग कोणाचा आहे एकनाथ बाबांचा. एकनाथ बाबा कोण होते त्यांना काय म्हणून ओळखलं जातं तर शांतीचं प्रतीक म्हणून ओळखलं जातं. असे अनेक जण येऊन गेले ज्यांनी नाथ बाबांची शांतता भंग करण्याचा प्रयत्न केला पण त्यांना ते करणं जमलं नाही कारण ते संत होते. एवढंच नव्हे तर साक्षात भगवंत त्यांच्या घरी श्रीखंड्या बनून 36 वर्षे कावडीने पाणी वाहत होता. अभिर गुलाल उधळीत रंग नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग. कावडीने पाणी जागरी चक्र पाणी वाई. कावडीने पाणी घरी चक्र पाणी कावडीने पाणी जागरी चक्र पाणी वाई. कावडीने पाणी जागरी चक्र पाणी वाई. हरी अनन्य भक्ती भावे निळावंदी त्याचे पाये. अनन्य भक्ती भावे निळावंदी त्याचे पाय. वाळू आरती माझ्या स्वामी एकनाथा. वाळू आरती माझ्या स्वामी एकनाथा. वाळू आरती माझ्या स्वामी एकनाथा. वाळू आरती माझ्या स्वामी असं अनेक जणांनी काय केलं नाथबाबांची शांतता भंग करण्याचा प्रयत्न केला. एक छोटासा प्रसंग सांगते नीट ऐका बरं. एक व्यक्ती होता पैठण गावातलाच होता. थोडंसं आपण कसं जेजुरीत राहून जुन्या जेजुरीत राहतो त्या प्रकारे तो पैठणमध्येच एका दुसऱ्या गावात राहायचा. त्याच्या मुलीचं आलं होतं जवळजवळ लग्न. मुलीचं लग्न ठरलं नवरा बिवरा सगळं फिक्स झालं बरं का. आणि आता टेन्शन आलं त्या बाबाला. आता किती झालं तरी मुलीच्या बापाला टेन्शन येतच लग्नाचं. त्या बाबाला टेन्शन आलं की आपल्याकडं पैसे नाही येत आपल्या मुलीचं लग्न करायचं आता काय करू मी. आणि आईचं चाललं होतं ऐका बरं का सगळ्यांना एक पैठणी घ्यायची झालर द्यायची लग्नात हे घ्यायचं ते घ्यायचं अशी त्यांची चर्चा चालली होती. पण बापाला विचार पडतो की माझ्याकडे एवढा पैसाच नाही आता मी काय करू. मग तो विचार करतो पैठणमध्ये नाथबाबा राहतात. मी नाथबाबांकडे जातो आणि त्यांच्याकडून पैशाची मागणी करतो. नाथबाबा कसे होते नाथबाबांचं मन हे उदार होतं. नाथबाबा उदार होते. त्यांनी विचार केला नाथबाबांकडे जाऊया.
त्यांच्याकडून थोडे 200 रुपये उधार घेऊन आपल्या मुलीचं थाटामाटात लग्न करूया. तो गेला पैठण गावात गेला आणि ते पैठण गावात गेल्यानंतर एका झाडाखाली 5 जण बसली होती, 5 निंदेकरी बसले होते. निंदेकरी म्हणजे काय? जी लोक निंदा करतात त्यांना निंदेकरी म्हणावं. ते निंदेकरी बसले होते आणि हा माणूस जाऊन जाऊन त्यांच्याकडे जातो. काही वेळेस काय होतं, माणसाला जिकडे जायचं नसतो तो तिकडेच जातो. याचं पण तसंच झालं. त्या निंदेकऱ्यांपाशी गेला आणि म्हणाला, अहो ऐकता का, नाथबाबांचं घर कुठे? ते निंदेकरी त्या ठिकाणी नाथबाबांची निंदाच करत होते. ते म्हणाले, कशाला पाहिजे तुला नाथाचं घर? तो म्हणाला, अहो आता माझ्या मुलीचं लग्न आलंय, माझ्याकडे जरा पैसे कमी पडतात, मला नाथबाबांकडे पैसे मागायला जायचे. ते 5 निंदेकरी म्हणतात, ते तुला 200 रुपये देतील फक्त, आम्ही तुला 500 रुपये देतो. किती? 500 रुपये देतो. तू काय कर, त्या नाथबाबांना राग आणून दाखव. तो विचार करतो, नाथबाबांपाशी गेलं तरी आपण 200 रुपयेच मागणार. काही कारणास्तव त्यांना पैसे देणे झाले नाही तर आपले 500 रुपये देतात, हे परवडतंय आपल्याला. त्या ठिकाणी त्याला थोड्या वेळासाठी का असाना दुष्टांची संगत प्राप्त झाली. तो त्या ठिकाणी म्हणलं, ओके ठीक आहे जातो मी. तो गेला नाथबाबांच्या घरी. आता मला सांगा, आपल्याकडे प्रथा असते, घरी पाहुणा येणार असेल तर तो कॉल करून सांगतो येणारे, आधी काही निरोप देऊन जातात की आम्ही पुन्हा येणारे, किंवा अचानक एखादा आलं तरी घराबाहेरून आवाज येतं, घरात कोणी आहे का, मगच घरात येतं. याने तसलं काहीच विचार केला नाही. आपल्या घरात हे पण असं प्रथा आहे की नाही की चप्पल बाहेर काढायची, आणि ते तर संत होते. तो संतांच्या घरात चप्पल घालून तसंच आतमध्ये गेला. घराच्या आतमध्ये गेला, पाहतोय तर काय घर एकदम स्वच्छ सुंदर आणि शांतता होती. एक आवाज आला त्याला, पूजेचा घंटीचा आवाज आला. तो पाहतो तर काय कोणतरी पूजा करतोय. तो देवघरात गेला. देवघरात पाहिल्यानंतर काय नाथबाबा पांडुरंगाची पूजा करत होते. आवडे हे रूप गोजिरे सगुण पातालोचन सुखावली सुख. इतकं सुंदर त्या पांडुरंग परमात्म्याचं रूप होतं. नाथ महाराज त्याची पूजा करत होते. राजस कुमार मदनाचा पुतळा, राजस कुमार मदनाचा पुतळा, राजस मदनाचा पुतळा, कुमार पुतळा, राजस कुमार मदनाचा पुतळा, राजस कुमार मदनाचा पुतळा, राजस कुमार मदनाचा पुतळा, राजस कुमारनाचा पुतळा, रवी शशिकळा, रवी शशिकळा लोपलिया, लोपलिया, राजस कुमार मदनाचा पुतळा, राजस कुमार मदनाचा पुतळा, विशेष कळा लेपलिया, विशेष कळा लेपलिया, राजस कुमार मदनाचा पुतळा, राजस कुमार मदनाचा पुतळा. राजसुकुमार मदनाचा पुतळा रवी शशिकळा लोपलिया, असं त्या भगवान परमात्म्याचं रूप होतं. आणि नाथ महाराज त्या भगवंताची पूजा करत होते. पाटावर भगवंताला ठेवलं होतं, भगवंताची पूजा करत होते. पूजा झाली, देवाला स्नान घातलं, स्नान झालं, देवापुढे फुलं वाहिली, फुलं वाहून झाल्यानंतर आरती झाली. भगवंताची आरती झाल्यानंतर ते निस्सीम भावाने काय करतात, त्या भगवंताला साष्टांग दंडवत घालतात. दंडवत घालतात, डोळे उघडून पाहतात तर काय, अरे आपल्या पुढे तर भगवंत नाही, जोडे घातलेला एक माणूस उभा आहे. मग त्यांना ते जोडे पाहूनच कळतं की आता आपली परीक्षा आली, या परीक्षेत आपल्याला पास
होयच आहे असं म्हणल्यानंतर ते पाहतात तर एक समोर व्यक्ती उभा आहे, तो पण जोडे घालून आपल्या घरात नाही, देव घरात आलाय पार. बघ पाहिल्यानंतर ते त्या माणसाला काय करतात माहिती का, देव ज्या ठिकाणी पांडुरंग ठेवला होता त्या पांडुरंगाला पाटावरनं खाली उतरवतात आणि त्या माणसाला बसवतात, त्याचे पाय धुतात, पायावर फुलं वाहतात आणि त्याची पूजा करतात. पूजा झाल्यानंतर त्या व्यक्तीला घेऊन एका बाजूला बसतात. म्हणतात काय आश्चर्यजनक गोष्ट आहे, प्रत्येक आमच्या घरी येणारा प्रत्येक पाहुणा आमच्यासाठी आणि आपल्या सगळ्यांसाठी काय असतो, अतिथी देवो भव. म्हणले सगळे पाहुणे आमच्यासाठी देव असतात, सगळे पाहुणे आम्हाला निरोप देऊन येतात, पण तुम्ही आश्चर्यचकित करणारी गोष्ट केली, न सांगता आला, आमचं तर भाग्य धन्य झालं, आम्ही तर खूप खुश झालो. पाहिल्यानंतर त्या माणसाला काही कळत नाही. माणूस तो थोडा वेळ शांत बसतो. तो म्हणतो देवा तुम्ही आमच्या घरी आलाय. नाथबाबा म्हणतात देवा तुम्ही आता आमच्या घरी आलाच आहात तर थोडंसं नैवेद्य खाऊन देखील जावा. आणि नाथबाबांचं घर असं होतं जिथं रोज भगवंतासाठी नैवेद्य बनायचा. कशाचा? पुरणपोळीचा. इथं आम्हाला एक दिवस करायला होतं, वैताग येतोय का हो, संपत नाही. नाथबाबांच्या घरी रोज असायचं पुरणपोळीचा नैवेद्य. आता नाथबाबा म्हणतात गिरिजा काकी म्हणजे नाथबाबांच्या पत्नी बरं का. ते नाथबाबा म्हणतात गिरिजा काकी ऐका, आज आपल्या घरी अतिथी आले आहेत, जरा पुराण वाढवा. गिरिजा काकी म्हणतात काळजी करू नका, तयारी मी आधीच केली आहे. नैवेद्य होतो, देवाला नैवेद्य दाखवतात. त्या पोळीचा इतका खमंग वास सुटतो की त्या आलेल्या व्यक्तीच्या तोंडात पाणी सुटायला लागतं. नाथबाबा म्हणतात धीर काढा, जेवण येतच आहे. जेवण येतं, तो एक म्हणून 5 पोळ्या खातो, इतक्या चविष्ट पोळ्या केलेल्या. का नाही करणार? कोण होत्या त्या? नाथबाबांच्या बायको होत्या, नाथबाबांच्या पत्नी होत्या, गिरिजा काकी होत्या. साक्षात देव त्यांच्या हातचं जेवण खायचं, मग ते चविष्टच असणार ना. तो खातो त्यानंतर एक विकल्प असं मनात येतो त्याच्या. विकल्प एक अशी गोष्ट आहे जी माणसाच्या मनात दुष्ट विचार निर्माण करते. त्याच्या मनात विचार येतो, विकल्प तयार होतो की आता आपण आलोय कशासाठी? नाथबाबांना राग आणून देण्यासाठी. तो नाथबाबांना म्हणतो अहो खीर खूपच चविष्ट झाली आहे, थोडी खीर वाढा. गिरिजा काकी खीर वाढायला येतात, तो उडी मारून गिरिजा काकींच्या पाठणीवर बसतो. आता ही हास्यास्पद गोष्ट आहे, पण मला सांगा आपल्या पत्नीच्या पाठणीवर बसलेलं कोणत्या नवऱ्याला आवडेल? इथं बायकोला काय बोलले की नवरा बाईवर म्हणतोय का नाही? मग तिथं नाथबाबा होते, संतांच्या पत्नीच्या अंगावर तो बसला आणि ते कोण होते? शांती ब्रह्म होते. नाथबाबा गिरिजा काकींना म्हणतात गिरिजा काकी हलू देऊ नका बरं, माझी परीक्षा सुरू असताना तुमची देखील परीक्षा सुरू आहे. गिरिजा काकी म्हणतात नाथ काळजी करू नका, मी पत्नी तुमची आहे, सत्वहरण अजिबात होऊन देणार नाही. मला सवय, कसली सवय? हरिपंडिताला पाटणीवर घेऊन जेवण वाढायची कामं करायची सवय. हरिपंडित म्हणजे नाथांचा मुलगा. मला सवय हरिपंडिताला पाटणीवर घेऊन कामं करायची, तुम्ही अजिबात काळजी करू नका. त्या क्षणी त्या व्यक्तीच्या डोळ्यात पाणी आलं, खाली उतरला, दोघांच्या चरणावर पडला, म्हणला मला माफ करा, चुकी झाली माझी, माझ्या मनात विकल्प आला म्हणून मी असं वागलो. नाथबाबा म्हणले तुम्ही तर आमचे अतिथी आहात आणि अतिथींकडून कधीच काही चुकत नाही, तुम्ही माफी कशाला मागता? तो व्यक्ती म्हणतो जेव्हा एखादी स्त्री, परस्त्री, आई, बायको, बहीण, जी कोणी असेल, आपल्याला ज्यावेळेस ती अन्न वाढते त्यावेळेस त्या स्त्रीचं आपलं नातं हे माईलेकराचं होतं, पण हे मी विसरून गेलो होतो. गिरिजा काकींच्या रूपात मला आई भेटली, नाथांच्या रूपात मला बाप भेटला, मला खरंच क्षमस्व करा, मी तुम्हाला ओळखू शकलो नाही. नाथ पुन्हा म्हणाले तुमची काही चूक नाही, तुम्ही माफी नका मागू. ते झाल्यानंतर नाथ म्हणतात काय कारणास्तव तुम्ही इकडे आला? तो सगळी हकीकत सांगतो. माझ्या मुलीचं लग्न आहे, पैशांची गरज आहे, मला वाटेत येत होतो, निंदेकरी भेटले, निंदेकरी म्हणले 500 रुपये देतो, नाथबाबांना राग आणून दे, म्हणून मी हे कृत्य करायला तयार झालो. नाथबाबा म्हणले त्यांनी फक्त 500 रुपये सांगितले, मी तुला 1000 देतो, मुलीचं लग्न थाटामाटात कर. बघा तो व्यक्ती कशाला आलता? नाथबाबांची शांती भंग करण्यासाठी आलता, पण नाथबाबांनी उदार मनाने त्याला पैसे देऊन पाठवले. दया शांती जाचे अंगी, दया शांती जाचे अंगी, दया क्षमा शांती ज्याचे अंगी, दया क्षमा शांती संत तुझी जाणार
जगी दया समाजाचे अंगी दया समाजाचे अंगी दया समाजाचे अंगी संकटाची जारा जगी दया समाजाचे अंगी दया समाजाचे दया समाजाचे अंगी संत तोची जाना जगी दया समाजाचे अंगी संत तोची जाना जगी दया समाजाचे अंगी दया समाजाचे अंगी दया समाजाचे अंगी संत तोची जाना जगी दया क्षमताचे अंगी दया क्षमताचे अंगी दया क्षमताचे अंगी दया क्षमताचे अंगी दया क्षमताचे एवढं उदार म्हण होतं नाथबाबांचं. नाथबाबांच्या घरी भगवंताने 36 वर्षे कावडीने पाणी वाहिलं. का वाहिलं? ते फक्त एका गुणामुळे. कोणता गुण? भक्ती आणि शांतता. या एका गुणामुळे भगवंताने 36 वर्षे पाणी वाहिलं. तर अजून एक छोटंसं उदाहरण सांगते. एकदा नाथबाबा जात असताना नाथबाबांना एक क्षुद्राचा मुलगा दिसतो. क्षुद्राचं बाळ दिसतं. क्षुद्र म्हणजे अशी जात जी खूप खालची मानली जाते. आणि ब्राह्मण, नाथबाबांचा जन्म ब्राह्मण समाजात झालेला. आणि ते पाहतात तर काय, ते मुलाला चटका बसतोय, त्याच्या अंगावर कपडे नाहीत, एवढंसं ताण्यालं बाळ. ते त्या बाळाला उचलतात. कोणत्याही जातीपातीचा विचार न करता ते त्याच्या आईवडिलांपर्यंत नेऊन पोचवतात. एक दिवशी गिरिजा काकींच्या घरी म्हणजे नाथबाबांच्या घरी जेवण असतं बरं का, पंचपक्वानांचं जेवण. काही क्षुद्र बाहेर थांबलेले असतात. ते म्हणतात आपल्याला हे जेवण कधी मिळणार असं खायला चविष्ट. तर त्यातले एक स्त्री म्हणते की जेव्हा हे जेवण ही ब्राह्मण लोक फेकून देतील तेव्हा ते आपल्याला खायला भेटेल. गिरिजा काकी ऐकतात. गिरिजा काकी नाथांना म्हणतात, ऐकलत का, त्या क्षुद्रांना देखील असलं जेवण, आपलं चविष्ट जेवण खायचंय. काकी जेवण वाढवतात आणि एका बाजूला क्षुद्रांची पंगत आणि एका बाजूला ब्राह्मणांची पंगत बसवतात. त्या ब्राह्मणांना किळस येते, काय हे, पण तरी देखील ते ब्राह्मणांचा विचार न करता ते क्षुद्रांना खायला घालतात. एवढं उदार मन संतांचं होतं. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. नाथबाबांची शांती ही अभंग होती, म्हणजे कोणीही त्याला भंग करू शकत नाही. तुम्हाला दृष्टांत माहिती, यवन किती वेळा? 108 वेळा. यवनांगावरी तुंकला प्रसाद देऊनी मुक्त केला प्रसाद देऊनी मुक्त केला प्रसाद देऊनी मुक्त केला यवन अंगावर तुंकला प्रसाद देऊनी मुक्त केला प्रसाद देऊनी मुक्त केला मुक्त केला. यवनांगावरी तुंकला प्रसाद देऊनी मुक्त केला यवनांगावर तुंकला प्रसाद देऊनी मुक्त केला प्रसाद देऊनी मुक्त केला प्रसाद देऊनी मुक्त केला यवनांगावर तुंकला प्रसाद देऊनी मुक्त केला प्रसाद देऊनी मुक्त केला प्रसाद मुक्त केला. प्रस्तुत अभंग नाथबाबांचा आहे. नाथबाबा या अभंगातून ज्ञानोबरायांचे वर्णन करतात. सर्व सुखाची लहरी ज्ञानाबाई अलंकापुरी. आत्ताच मी श्लोक म्हणला, अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र. अलंकापुरी म्हणजे काय? आळंदी. आळंदी हे कसं ठिकाण आहे? पवित्र ठिकाण आहे. आणि सर्व सुख कोठे प्राप्त होतात? सर्व सुखाच्या लाटा ज्या ठिकाणी येतात ते आहे ज्ञानोबरायांची आळंदी, ज्ञानोबरायांचा दरबार. सर्व सुख सर्व सुख सर्व सुख सर्व सुख म्हणजे काय? महिला मंडळामध्ये आम्ही मालिका बघितली, सुख म्हणजे नक्की काय असतं? सापडलं का सुख? नाही. मग ज्या ठिकाणी सुख प्राप्त होतं, ज्या ठिकाणी गेल्यानंतर मुक्त्या प्राप्त होतात, तो दरबार म्हणजे देवाचा दरबार. माऊली देवाची द्वारी उभा क्षण भरी तेने मुक्तिचारी साधी गेल्या तेने
मुक्तिचारी साजियेल्या तेने मुक्तिचारी साजियेल्या देवाची द्वारी उभा क्षणभरी तेरे मुक्तिचारी साजियेल्या तेरे मुक्तिचारी साधियेल्या तेने मुक्तिचारी साधियेल्या हरि मुखे मना हरि मुखे मना हे हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा मुखे मना हरि मुखे मना हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा हरि मुखे मना हरि मुखे मना पुण्याची गणना कोण करे पुण्याची गणना कोण करे पुण्याची गणना कोण करे हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी पुण्याची गणना कोण करी पुण्याची गणना कोण करी ज्या ठिकाणी गेल्यानंतर काय प्राप्त होतं? सुख प्राप्त होतं आणि मुक्त्या प्राप्त होतात. ते दार कोणतं? देवाची द्वारी उभा क्षणभरी तेने मुक्तिचारी साधियेल्या. किती वेळ? क्षणभर फक्त देवाच्या दारामध्ये उभं राहायचं आणि त्यानंतर मुक्त्या प्राप्त होतात. किती प्रकारच्या मुक्त्या आहेत माऊली? तर 4 प्रकारच्या या ठिकाणी मुक्त्या सांगितल्या. पहिली बोला मंडळी बोला. पहिली सलोकता, दुसरी समीपता, तिसरी स्वरूपता, चौथी सायुजता. पहिली मुक्ती सलोकता. सलोकता म्हणजे ज्या व्यक्तीला ही मुक्ती प्राप्त होते तो सलोक म्हणजे तो व्यक्ती देवासह, देव ज्या धामात राहतो, ज्या ठिकाणी राहतो त्या ठिकाणी त्याला निवास करण्याचा, राहण्याची संधी प्राप्त होते. दुसरी आहे आत्ता सांगितली बोला साई महाराज. दुसरी समीपता. समीपता म्हणजे समीप देवाच्या जवळ ज्या ठिकाणी भगवंत राहतो त्या भगवंताच्या चरणाशी राहण्याची आणि त्याचं सेवा करण्याचं सौभाग्य त्या व्यक्तीला प्राप्त होतं. तिसरी आहे स्वरूपता. जसं भगवंताचं स्वरूप आहे बरं का, या शेवटच्या 2 मुक्त्यांना खूप पुण्य लागतं. स्वरूपता, स्वरूप नावातच स्वरूप आहे. या मुक्तीमध्ये जसं भगवंताचं स्वरूप आहे तसं त्या व्यक्तीला स्वरूप प्राप्त होतं. शेवटची आहे सायुजता. सायुजता म्हणजे आयुष्य सह देहासह भगवंतामध्ये तो लीन होऊन जातो. विठ्ठल विठ्ठल या मुक्त्या प्राप्त करण्यासाठी काय करावं लागल? तर देवाच्या दारामध्ये क्षणभर उभं राहावं लागल. आपण प्रत्येक ठिकाणी डराव करतो. काय करतो? डराव बोलत चला. काय करतो? आवाज नाही आला म्हणजेच काय? बडबड करतो. कुठे बडबड करतो? लग्नात बडबड साहजिक आहे, संसारात बडबड साहजिक आहे, कीर्तनात साहजिक आहे. संसारात केलेली बडबड, संसारात केलेलं डराव एक वेळेस मान्य होतं, पण कीर्तनात झालेला विक्षेप मान्य होत नाही. जर कीर्तनात विक्षेप झाला, जर कीर्तनात माणूस बोलला तर तो माणूस पुढच्या जन्मी बेडुकान बाई बेडकीन होते. कीर्तनी बडबड करील जो कोणी बेडूक होणी जलमाईल बेडूक होणी जलमा येईल. काय होईल? माणूस बेडूक आणि बाई बेडकीन होईल.
मग काय करायचं तर कीर्तनात आल्यानंतर शांत राहायचं. तुम्ही म्हणताल महाराज तुम्हीच बोलताय ना आम्हाला शिकवताय. विठ्ठल 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 सुख कोठे प्राप्त होते तर सुख संतांच्या समागमामध्ये प्राप्त होते. सुख म्हणजे काय? सुख 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 या नामे पुन्हा जन्म नाही. तर मला सांगा या जन्मात तुम्हाला सुख प्राप्त झालं, तुम्ही पुढच्या जन्माची अपेक्षा करताल नाही. तुम्हाला सर्वांना दृष्टांत ज्ञाते तरी थोडक्यात सांगून जाते. संत कानोपात्रा कोण होती? वेश्याची मुलगी होती. इतकं सुंदर रूप, इतकं सुंदर तेज होतं. तिने पान खाल्लं की असं जाताना दिसायचं, इतकी सुंदर होती. तिला स्वतःच्या सुंदरतेचा गर्व होता. राजांपुढे ती नृत्य करायची. एके दिवशी ती पाहते तर काय सगळं गाव तिचं गुणगान गातंय. पण कोणतरी पुढून साधूबुवा येतात, माऊली होते ते. कोणाचं गुण गातात हे? तर माऊली पांडुरंगाचं भजन करत असतात. विठ्ठल 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 ती माऊलींपाशी जाते आणि म्हणते तुमच्या समोर एवढी सुंदर स्त्री उभी आहे आणि तुम्ही हे कोणाचं भजन करताय? माझ्याबद्दल माझं गाणं म्हणा, माझ्याबद्दल काहीतरी गावा. तर त्या ठिकाणी माऊली म्हणतात की अगं वेडे, तुझ्यापेक्षा सुंदर रूप माझ्या भगवान परमात्म्याचं आहे. ती म्हणली असं एवढा कोण सुंदर आहे तुमचा भगवान परमात्मा? माऊली म्हणले एकदा पंढरपुरात जाऊन पहा त्या भगवान परमात्म्याला, तुला कळेल. त्या ठिकाणी ती माऊलींचं ऐकते, गर्व अजून चढतो. माझ्यापेक्षा सर्वात सुंदर कोण आहे अशी म्हणत पंढरपुरात जाते, भगवंताच्या दारापाशी जाते. तर वेश्याची मुलगी म्हणली होती तिला आत घेत नाही, पण हट्ट करून ती आतमध्ये जाते. एकदाच ते भगवंताचं रूप पाहते आणि सुखाला प्राप्त होते. म्हणजे त्या ठिकाणी ती देह त्यागते. तर कोणामुळे भेटी घडते भगवंताची तिची? धन्य कानोपात्रा झाली ती भाग्याची. धन्य कानोपात्रा झाली ती भाग्याची. धन्य कानोपात्रा झाली भाग्याची. धन्य कानोपात्रा झाली भाग्याची. भेटी झाली ज्ञानदेवाची म्हणून. भेटी झाली ज्ञानदेवाची. भेटी झाली ज्ञानदेवाची म्हणून. धन्य कानोपात्रा झाली भाग्या. धन्य कानोपात्रा एकदा तिने काय केलं? भगवान परमात्म्याला पाहिलं आणि ती सुखाला प्राप्त झाली. तिला भेट घडली. कोणामुळे घडली? संतांमुळे, ज्ञानोबारायांमुळे घडली. तिला थोड्या वेळासाठी का असेना संतांची संगत प्राप्त झाली म्हणून तिला भगवंताची भेटी घडली. तर सर्व सुख सर्व सुख सर्व सुख म्हणजे काय? या नामे की पुन्हा जन्म नाही. तर एका झाडाखाली 5 माणसं बसलेली असतात. 5 बरं का. एक म्हणतो मी लय सुखी, दुसरा म्हणतो मी लय दुखी, तिसरा म्हणतो मी लय सुखी, चौथा म्हणतो मी लय दुखी. सईची मम्मी ऐका बरं का. 5वा म्हणतो ज्याची बायको मुकी त्याचा संसार. ही विठाला विठाला ज्या ठिकाणी सर्व सुख प्राप्त होतो तो दरबार कोणता? तर माऊलींचा दरबार. त्याचा भंगाचं सर्व सुखाची सर्व सुखाची सर्व सुखाची रे सर्व सुखाची सर्व सुखाची लहरी. सर्व सुखाची लहरी. सर्व सुखाची लहरी सर्व
अलंकापुरी अलंकापुरी ज्ञानाबाई अलंकापुरी शिवपीठ हे जुनाट शिवपीठ हे जुनाट शिवपीठ हे जुनाट शिवपीठ हे जुनाट सेव सुखाची लहरी ज्ञानाबाई अलंकापुरी ज्ञानाबाई अलंकापुरी ज्ञानाबाई अलंकापुरी हा सर्व सुखाची लहरी ज्ञानाबाई अलंकापुरी ज्ञानाबाई अलंकापुरी ज्ञानाबाई अलंकापुरी अभंगाचं पहिलं चरण काय आहे? सर्व सुखाची लहरी ज्ञानाबाई अलंकापुरी. म्हणजे काय? तर ज्ञानोबारायांच्या दरबारात अलंकापुरीमध्ये गेल्यानंतर सुख प्राप्त होतं. तुम्ही म्हणताल आम्ही आत्ताच जातो आणि सुख प्राप्त करतो. एवढं सोपं आहे का सुख प्राप्त करणं? त्यासाठी देवाने आपल्याला हा देह दिलाय. देह कशाला दिलाय? भजनासाठी, भोजनासाठी नव्हे. तर तिथं गेल्यानंतर भगवंताचं भजन करावं, भगवंताच्या चरणाशी लीन व्हावं, तेव्हा जाऊन सुख प्राप्त होतं. नाही तर म्हणतात आत्ताच अलंकापुरीमध्ये आलोय, थोडा वेळ रील्स स्क्रोल करतो, होऊन जाईल. विठ्ठल विठ्ठल हा विठ्ठल विठ्ठल दुसऱ्या चरणात महाराज म्हणतात शिवपीठ हे जुनाट ज्ञानाबाई तेथे मुकुट. ज्ञानोबारायांना आईची उपमा दिली. ते पुढं सांगते आत्ता का. शिवपीठ हे जुनाट. तुम्ही असं कधी पाहिलंय का महादेवाचं एखादं मंदिर नवीन आहे? सगळी महादेवाची मंदिरं कशी आहेत? जुनीच असतात. शिवपीठ हे जुनाट ज्ञानाबाई तेथे मुकुट. ज्ञानोबारायांना तिथे मुकुट का केलं? ज्ञानेश्वरी ज्ञानोबाराय म्हणतात हे विश्वची माझे घर ऐसी मती जयाची स्थिर किंबहुना चराचर. ज्ञानोबाराय का म्हणतात या आधी हे विश्व कोणाचं होतं मला माहीत नाही, याच्या आधी माझं कोण होतं मला माहीत नाही, पण आता या क्षणापासून हे विश्वची माझे घर, हे विश्व माझं घर आहे आणि या घरात राहणारे सर्व माझे आहेत. म्हणून ज्ञानोबारायांच्या दरबारात जो कोणी जातो त्याला ज्ञानोबाराय आपल्या घरातील सदस्य म्हणून आपल्या चरणाशी लीन करून घेतात. म्हणून ज्ञानोबारायांना कुठं विराजमान केलं आहे? बोलत चला, कुठं विराजमान केलंय? शिवपीठ हे जुनाट ज्ञानाबाई तेथे मुकुट. ज्ञानोबारायांना कुठं मुकुट केलं आहे? तर त्या कळसावर विराजमान करून त्यांच्या डोक्यावर मुकुट ठेवला आहे. ज्ञानोबारायांच्या वाणीमध्ये इतकी ताकद आहे, संतांच्या वाणीमध्ये इतकी ताकद आहे. जर आपण त्या ठिकाणी आपल्याला हात नसतील, मुक्याला वाचा प्राप्त होते, लंगड्याला पाय प्राप्त होतात, मुक्याला वाचा प्राप्त होते, बहिऱ्याला कान प्राप्त होतात, ज्याला हात नाहीत त्याला हात प्राप्त होतात. अजून काय पाहिजे? संतांच्या समागमामध्ये गेल्यानंतर एवढं सगळं प्राप्त होतं, मग माणसाला अजून काय पाहिजे? तुम्हाला एक छोटंसं दृष्टांत सांगते. एक जोडपं होतं बरं का. जोडप्यांनी भगवंताला नवस केला, देवा आम्हाला पुत्र होत नाहीये, खूप वर्ष झाली लग्नाला, पुत्र होऊ दे. नवस केला, पुत्र झाला. पण त्यांना 3 वर्षांनी कळलं की आपल्या मुलाला बोलता येत नाही. ते जोडपं होतं शिरडोनमधलं बरं का. त्यांना कळलं आपल्या मुलाला बोलता येत नाही, तर काय करायचं? जोडप्यांना पोरग नकोसं झालं. त्यांनी ते पोरग आळंदीत नेऊन नदीच्या काठी बसून सोडून गेले. त्या ठिकाणी एक वैद्य बाबा आहेत बरं का आळंदीत. ते वैद्य बाबा आले, त्या मुलाला विचारलं कोण तू? तो हातवारी करून सांगू लागला मला बोलता येत नाही. मग ते वैद्य बाबा त्याला आपल्या सोबत घेऊन गेले. रोज त्याला माऊलींची ज्ञानेश्वरी दाखवायचे. मा 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 मन मा मन मा मन असे सांगायचे.
2-3 महिने बघितलं पोरग 2 ते 3 महिन्यात मा 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 म्हणायला शिकलं. पुढच्या एका महिन्यात पोरग ऊ ऊ ऊ म्हणायला शिकलं आणि पुढच्या 15 दिवसात ते ली ली म्हणायला शिकलं. त्या वैद्य बाबांमुळे ते मुलगा माऊली हे वाक्य म्हणायला शिकला. माऊली माझी गुरु माऊली माऊली माझी गुरु माऊली माझी ज्ञानेश्वर माऊली माझी ज्ञानेश्वर माऊली माझी नाम घेता अलंकापुरी नाम नाम घेता अलंकापुरी नाम सोन्याचा पिंपळ माघवारी सोन्याचा पिंपळ माघवारी माऊली माऊली माझी ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माझी ज्ञानेश्वर माऊली म्हणून ज्ञानोबरायांना काय उपमा दिली? आईची उपमा दिली. तर तो मुलगा माऊली 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 म्हणायला शिकला. आज तो मुलगा कीर्तन करतो. काय करतो मंडळी? कीर्तन. त्याचं नाव माऊली महाराज गंगाखेडकर. वाह वाह विठ्ठल विठ्ठल तिसऱ्या चरणात महाराज म्हणतात, वेदशास्त्र देते ग्वाही म्हणती ज्ञानाबाई आई. वेदशास्त्रांनी देखील ग्वाही दिली, पुरावा दिला की ज्ञानोबा ही माऊली आहे, आई आहे, माते समान आहेत. असा कोणता पुरावा दिला तुम्हाला सांगा? या अर्थी ज्ञानोबरायांना काय पुरावा दिला? आईची उपमा दिली. बरोबर. ज्ञानोबरायांना आईची उपमा दिली म्हणजे त्यांना मुलं पण असतीलच. कोण आहेत त्यांची मुलं? प्रेम महाराज सांगा. पहिलं, दुसरं, तिसरं, चौथा. ही सगळी कोण आहेत? ज्ञानोबरायांची मुलं आहेत. आणि ज्यांना कोण नसतं त्यांना ज्ञानोबराय आईप्रमाणे प्रेम करतात. म्हणून वेदशास्त्र देखील ग्वाही देतात. तेच अभंगाचं तिसरं चरण. वेदशास्त्र देते वेदशास्त्र देते वाह 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 परी महाराज.
टाळ्या वा. ज्ञानाबाई माझी योगियांची माऊली तेने निगमावल्ली प्रगट केली. माऊली कोण आहेत तर योग्यांच्या ज्ञानियांच्या साधकांच्या आणि अनाथांच्या आई आहेत. म्हणून तिसऱ्या चरणात काय म्हणतात, वेदशास्त्र देते ग्वाही म्हणती ज्ञानाबाई आई. तुम्ही म्हणता ज्ञानाबाईला आई म्हणलं हे ठीक आहे, पण पुरावा काय तर नाथबाबा झोपत असताना नाथबाबांच्या स्वप्नात माऊली येतात. माऊली म्हणतात, अहो नाथा माझ्या गळ्याला अजान वृक्षाची मूळ अडकली आहे, तेवढी समाधीच्या खाली आणि काढा. माऊली नाथबाबा उठतात, त्या ठिकाणी आळंदीला जातात. समाधीपाशी समाधीच्या खाली जाऊन आतमध्ये जाऊन ती अजान वृक्षाच्या मुळेपासून माऊलींना मुक्त करतात. मुक्त केल्यानंतर पाहतात तर काय आजूबाजूला वेदशास्त्र ग्रंथ आहेत. ते ग्वाही देतात की माऊली कोण आहेत, जगाची आई आहे. माऊलींनी काय लिहिली, ज्ञानेश्वरी लिहिली. लिहिली का सांगितली बरं, सांगितली लिहिली कोणी, सच्चिदानंद बाबा. बरोबर. मग आपण असं म्हणतो का, आपण ज्ञानेश्वरीमधील अभंग ओव्या घेतो. ओव्या कोणत्या असतील, हे विश्वाची माझे घर ऐसी मती जयाची स्थिर. माऊली म्हणतात की या विश्वाला तुम्ही माझं घर मानलंय आणि प्रत्येक व्यक्ती प्रत्येक माणूस जेव्हा हे आपल्या मतीमध्ये बुद्धीमध्ये स्थिर करेल की हे विश्वाची माझे घर, मागचं पुढचं आता मागचं मला माहीत नाही, मागचा हा होता, मागचा माझा हा होता तो होता ते माहीत नाही, पण आत्ता हे विश्वाची माझं काय आहे, घर आहे. आणि या विश्वातील सर्व माणसं माझी कोण आहेत, कोण आहेत, मुलं आहेत. पुढे जामीन आहे तुका, पुढे जामीन मागे गेले ते पाहू नका, पुढे जामीन आहे तुका, पुढे जामीन आहे तुका, पुढे जामीन आहे तुका. ए मागे गेले ते पाहू नका, पुढे जामीन आहे तुका, पुढे जामीन आहे तुका, पुढे जामीन आहे तुका. पुढे तर माऊली काय म्हणतात, हे विश्वाची माझे घर आणि त्या विश्वामधील वैष्णव आणि या वैष्णवांची संगत आपण केल्यानंतर कल्लावण्य महाराजांनी सांगितलं, वैष्णवा संगती सुख वाटे जीवा. त्या वैष्णवांची संगत प्राप्त केल्यानंतर सुख वाटे जीवा, सर्व सुखाची लहरी. त्या वैष्णवाची संगत प्राप्त केल्यानंतर सुख प्राप्त होते आणि सुख प्राप्त झाल्यानंतर सुखाच्या लहरी, सुखाच्या लाटा तुमच्या पाशीच आहेत ना. माऊली म्हणतात, म्हणून नाथबाबा म्हणतात की सर्व सुखाची लहरी ज्ञानाबाई अलंकापुरी विठोबा रघुमाई टाळी वाजवा टाळी. कैलास हा प्रेम महाराज वा वा टाळी वाजली पाहिजे. हा मार्तंड अरे हा वा प्रेम महाराज.
कैलास महाराजांनी टाळी वा 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 काळे हे तरी नाही काल तरी दुसरं येईल हे तरी नाही काल हे तरी नाही काल तरी दुसरं येईल हे तरी नाही काल हे सरत शेवटी बा काळ बाजून गेला सरत शेवटी बा काळ बाजून आमचं काय बघायला पिंगळा 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 महाद्वारे बोल बोलत रे का पिंगळा महाद्वारे पिंगळा महाद्वारे बोल बोलत रे का पिंगळा महाद्वारे डौल गुरबिंद तुम्ही बिगी बिगी ऐका हे माझ्या मल्हारीची वारी मल्हारीची वारी हे मल्हारीची वारी मल्हारी पिंगळा मारवारी बोल बोल प्रस्तुत सेवेकरिता घेतलेला अभंग नाथ महाराजांचा असून जसा जमेल तसा मी या अभंगातील 3 चरणांचा अर्थ तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला. शेवटचं चरण संपवण्यापूर्वी तुम्हाला एक छोटासा दृष्टांत सांगते. प्रसंग तुम्हा सर्वांना माहिती आहे. प्रसंग शिवाजी महाराजांच्या संदर्भातील आहे. तुम्ही म्हणताल जे येतं ते शेवटला शिवाजी महाराज सांगतोय, पण आजकालच्या पिढीला आजकालच्या मुलांना याची गरज आहे. आजकालचा मुलगा पहिलीत गेला की त्याला मोबाईल माहिती, इंस्टाग्राम माहिती, स्नॅपचॅट माहिती, शिवाजी महाराज कोण आहे ते माहिती नाही. तर थोडक्यात सांगते, जेव्हा शंभूराजे आणि शिवाजी महाराज सिद्धी जोहरच्या कैदेत अडकले होते तेव्हा त्यांना बाहेर निघायचं होतं. शिवाजी महाराजांनी त्यांच्या सहकार्यांना सांगितलं की हुबेहूब माझ्यासारखा दिसणारा एक माणूस शोधा, त्याला मी माझी जागा देतो. त्या पन्हाळगडाच्या वेड्यातून सुटण्यासाठी आपण काहीतरी उपाय करू, तुम्ही फक्त माणूस शोधा. खूप शोधलं कोण नाही सापडलं. पण त्या ठिकाणी शिवाजी महाराजांची दाढी करणारा एक माणूस होता, शिवाकाशीत नाव बरं का. शिवाकाशीत पुढे आला, म्हणाला महाराज मी आहे ना, तुमच्यासारखाच दिसतो बरं का. मी तुम्हाला या सिद्धी जोहरच्या पानाळवेड्यातून सुटण्यास मदत करेल. तो काय करतो, त्यांचं सगळं ठरतं कसं काय करायचं, कुठं काय करायचं. तर ठरल्यानंतर शिवाजी महाराज आणि शंभूराजे एवढ्याशा मोठ्या बॉक्समध्ये म्हणजे पेटीमध्ये बसून खूप सुखरूपपणे स्थलांतर करतात. अडकतो तो शिवाकाशीत. त्याला ज्या दिवशी शिवाजी महाराज सुटतात त्या दिवशी त्याला सिद्धी जोहरला भेटायला जायचं असतं. शिवाकाशीत म्हणतो महाराज काळजी करू नका, तुम्ही सुखरूप पोहोचेपर्यंत मी त्या सिद्धी जोहर सोबत बोलतो, सिद्धी जोहरला भेटतो. असं म्हटल्यानंतर शिवाजी महाराज आपल्या वाटेने जातात. शिवाकाशीत शिवाजी महाराजांचं रूप घेऊन शिवाजी महाराजांना भेटायला जातो, सिद्धी जोहरला भेटायला जातो. सिद्धी जोहरला भेटायला गेल्यानंतर त्याचा एक सहकारी म्हणतो मुझे कुछ गडबड लग रही है, ये शिवा नहीं हो सकता. असं म्हणल्यानंतर सिद्धी जोहर म्हणतो आओ शिवाजी आओ. शिवाकाशीत जातो, त्या ठिकाणी बसतो. पण शिवाजी महाराजांचा रवैया, शिवाजी महाराजांचं वागणं असं होतं का, नव्हतं असं वागणं. मग सिद्धी जोहरला पण कळतं की हा शिवा नाहीये, हा शिवाच्या रूपामध्ये आलेला कोणतरी बहुरूपी
आहे ते त्याच्या मानावर तलवार ठेवतात. म्हणतात, सांग शिवाजी कुठे आहे, सांग शिवाजी कुठे आहे, नाही तर तुझं मुंडकं उडवून टाकीन. शिवा काशीत म्हणतो, माझा जीव गेला तरी चालेल, पण मी सांगणार नाही माझं राज कुठं गेलेत ते. असं म्हणल्यानंतर तो सिद्धीजोहरला राग येतो. सिद्धीजोहर त्याचं मुंडकं छाटून टाकतो. शिवाजी महाराज सुखरूप पोहोचतात गडावर. शिवाजी महाराजांना बातमी कळती की शिवा काशीद आता आपल्यात राहिला नाहीये. शिवा काशीदला त्या सिद्धीजोहरने मारून टाकला आहे. ज्या वेळेस शिवाजी महाराज पन्हाळगडाच्या वेढ्यातून बाहेर सुटले, पन्हाळगडाच्या वेढ्यातून आले, त्यावेळेस त्यांच्यासोबत त्यांचे सहकारी देखील होते. शिवा काशीदच्या आईला वाटलं आपला मुलगा राजांसोबत गेलाय, म्हणजे तो आता राजांसोबतच आला असेल. त्या ठिकाणी राजा चौकशी करतात थोडी, शिवा काशीद कुठे राहतो, काय नाव्यांच्या गल्लीत राहतो. साला म्हणले त्याच्या घरी जाऊन यावं. शिवा काशीदची आई पाहती की राजा आलेत, पण राजांसोबत आपल्या शिवा नाहीये. आणि राजा आले, राजा आले, राजा आले म्हणून शिवा काशीदची बायको राजांना ओवाळायला पंचायतीचं ताट घेऊन येते, औक्षण करण्यासाठी ताट घेऊन येते. तिची सासू म्हणते, शिवा काशीदची आई म्हणते, थांब सखे, तू हा अधिकार गमावलायस, औक्षण करायचा अधिकार तू गमावलायस. ती म्हणती, का सासूबाई असं का बोलताय तुम्ही. ती म्हणती, ज्या अर्थी आपला शिवा महाराजांसोबत नाहीये, त्या अर्थी आपल्या शिवाने महाराजांसाठी देह अर्पण केलाय, अशी असती राजाच्या रक्त प्रतिष्ठा. सांडले स्वराज्यासाठी, जगी झाला तो श्रेष्ठ मावळा, जगी झाला तो श्रेष्ठ मावळा. माझ्या रयतेसाठी स्वराज्य निर्माण केलं, माझ्या रयतेसाठी स्वराज्य निर्माण केलं, माझ्या राजानं रयतेसाठी स्वराज्य निर्माण केलं, माझ्या रयतेसाठी स्वराज्य निर्माण. पंचप्राणाची आरती घेऊनी माता ओवाळती, माता ओवाळती. पंचप्राणाची आरती घेऊनी माता ओवाळती. पत्नीचे ते कुंकू पुसले, पत्नीचे ते कुंकू पुसले, रक्त सांडले स्वराज्यासाठी, स्वराज्यासाठी. रयतेसाठी प्राण लाविले, रयतेसाठी प्राण लाविले, स्वराज्य रयतेसाठी, स्वराज्य रयतेसाठी, स्वराज्य रयते, स्वराज्य रयते, स्वराज्य रयते. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती संभाजी महाराज की जय. या ठिकाणी शिवा काशीदची आई त्या पत्नीच्या हातातून ते ताट घेते, स्वतः महाराजांचं औक्षण करते, महाराजांना टिक्का लावते. महाराज म्हणतात की मी तर तुम्हाला सांगितलं नाही की शिवा काशीदचं असं असं झालंय. त्या अर्थी ती आई म्हणते, मी आई आहे. आईला एका लेकराचं वागणं, एका लेकराचं गुण आणि एका लेकराला काय हवंय काय नाही हे सगळं माहीत असतो. माझा शिवा तुम्ही येणारे म्हणून 5 पावलं आधीच येऊन सांगितलं असतं, आई आपल्या घरी महाराज येणार आहेत, त्यांना औक्षणाचं ताट कर. विठ्ठल 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 विठ्ठल
ती शिवाकाशीची आई म्हणते की मी माझ्या मुलाला ओळखते, तुम्ही माझ्या घरी येणार आहात हे कळल्यावर माझ्या मुलाने काय केलं असतं, आधीच येऊन मला सांगितलं असतं, आई आपल्या घरी राजा येणार, राजांसाठी खायला बनव, राजांसाठी औक्षणाचं ताट तयार कर. ज्या अर्थी माझा मुलगा आधी आला नाही ना, मला कळलं की माझा मुलगा तुमच्यासाठी स्वतःचा देह त्यागून निघून गेला आहे. त्या ठिकाणी पत्नी घळाघळा रडते. अशी असते एका मावळ्याची राजाविषयी निष्ठा. विठ्ठल 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 महाराज शेवटच्या चरणात म्हणतात, ज्ञानाबाईचे चरणी शरण एका जनार्दनी. शेवटच्या चरणात नाथ बाबा ज्ञानोबरायांना शरण जातात. ज्ञानोबरायांना का शरण जातात, तर त्यांनी पाहिलं वेदशास्त्र देते ग्वाही. वेदशास्त्रांनी देखील ग्वाही दिली की ज्ञानोबराय कोण आहेत, आई आहेत. ज्ञानोबरायांची ख्याती कळली. ज्ञानोबरायांनी काय केलं, मुक्याला वाचा दिली. कोण मुका, तर रेड्यामुखी वेद बोलविले. रेडा कसा होता, मुखी होता, तर माऊलींनी रेड्यामुखी वेद बोलविले. नामदेवराय भजनात इतके लीन झाले, गोरोबा काका भजनामध्ये इतके लीन झाले की त्यांनी आपलं स्वतःचं बाळ गोरा कुंभारांनी पायाखाली तुडवलं. तुम्हाला सर्वांना माहितीच आहे. ते बाळ तुडवल्यानंतर पत्नी म्हणती गोरोबा काकांना, माझ्यापासून लांब राहायचं, तुमचा स्पर्श जरी माझ्या अंगाला झाला ना, तुम्ही तुमचे हात छाटायचे म्हणजे इथून हात कापून टाकायचे. असं म्हणल्यानंतर गोरोबा काका हा म्हणतात, काही कामामुळे त्यांचा एकमेकांना स्पर्श होतो. आपल्या पापाचं प्रायश्चित्त करण्यासाठी ते आपले हात छाटतात. ते छाटलेले हात घेऊन ते नामदेवरायांच्या कीर्तनात जातात. नामदेवरायांच्या कीर्तनात गेल्यानंतर नामदेवराय म्हणतात, गोरोबा काका तुमच्या या हाताने, थाट म्हणजे अर्ध्या हाताने भगवंताचं नामस्मरण करा. विठ्ठल 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 नामदेवराय म्हणतात की गोरोबा काका काय करा तुम्ही आता, पांडुरंगाचं भजन या थाटलेल्या हातांनी करा. गोरोबा काका भजन करतात. जर तुमची भक्ती चांगली असेल, जर तुमची भक्ती निस्सीम भावाने असेल, मग निस्सीम भाव उल्हासे मजर पवयाचे निमिसे फळ एक आवडे भले तयाचे हो. माऊली काय म्हणतात की भगवंताला काय हवाय, तुमचा निस्सीम भाव हवाय. मग निस्सीम भावाने तुम्ही देवाला काही अर्पण करा. थाटलेल्या हाताने टाळी वाजवा तरी भगवंत तुमची सेवा स्वीकारतो. त्या ठिकाणी ना गोरोबा काकांनी काय केलं, थाटलेल्या हाताने भगवंताचं भजन केलं. भगवंताने गोरोबा काकांना हात पुन्हा दिले. म्हणजे काय, मुक्याला वाचा, बहिऱ्याला कान आणि ज्याला हात नाही त्याला हात माऊली देतात. म्हणून शेवटच्या चरणात नाथ बाबा म्हणतात, ज्ञानाबाईचे चरणी. आता एवढं ज्ञानाबाईंची एवढे सगळी ख्याती पाहून, ज्ञानोबरायांचे एवढं सगळं ख्याती पाहून, एवढं सगळं वर्णन ऐकून, एवढे सगळे वेदशास्त्रांची ग्वाही पुरावे पाहून आता मी शेवटी त्यांना काय जातो, शरण जातो. जसा जमेल तसा मी या भंगाचा अर्थ सांगण्याचा प्रयत्न केला. जे काही चुकलं असेल तो माझ्या बालबुद्धीचा दोष, जे काही बरोबर असेल ते माझ्या गुरूंची शिकवण. झालेली सेवा तुम्हा सर्वांच्या चरणी समर्पित करत असताना माझे गुरुवर्य मनोज गुरुजी आणि दुसरे गुरुवर्य गणेश गुरुजी यांचे मी आभार मानते. या ठिकाणी तुम्ही सर्व गुणीजन मंडळी कमी आहेत पण बरे आहेत. तुम्ही सगळे माझ्या कीर्तनाला आला. तुम्ही सर्व गुणीजन मंडळींनी माझ्यासारख्या अल्पज्ञानी बालिकेचं कीर्तन ऐकलं, त्याबद्दल मी तुम्हा सर्वांचे आभार मानते. या ठिकाणी आमचे काका मामी सगळे गणगोत आले, त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानते. प्रथमतः मी माझ्या आजी आजोबांचे आभार मानते, त्यांच्यामुळे मी या कीर्तन क्षेत्रात आले. दुसरे म्हणजे माझ्या गुरुवर्यांचे आभार मानते, ज्यांच्यामुळे मी या गादीवर उभे राहण्याच्या पात्रते एवढी झाले. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. गुरु हा ब्रह्मा आहे, गुरु हा परब्रह्म आहे.
गुरु हा देव आहे, गुरु हा वेद आहे, गुरु हा विष्णू आहे आणि गुरु हेच शास्त्र आहे असे असणारे माझे दोन्ही गुरुवर्य. आणि जेवढं बोलावं तेवढं कमी आहे. या कीर्तन क्षेत्रात मी आले. पहिल्यांदा महाराज आपली भेट कुठं झाली? सासवडला झाली. सासवडला भेट झाल्यानंतर महाराज म्हणले मी जेजुरीतलाच आहे, मी तुला शिकवतो, तुझी इच्छा आहे तर, तुझ्या आजोबांची तुझी इच्छा आहे तर तुला शिकवतो. महाराजांनी मला शिकवायला सुरुवात केली. नाथबाबा असतील, माऊली असतील, तुकोबाराय असतील, याबद्दल गोडी, याबद्दल या संतांच्या अभंगाच्या आवडी गोडी निर्माण कोणी केली असेल तर तो हा माणूस. या माणसामुळे आज मला कीर्तन करण्यास इच्छा होते. कीर्तन करण्यासाठी आपण कोणतरी आहोत, आपल्याकडे स्टेज डेअरिंग आहे, हा आत्मान सन्मान माझ्या स्वतःमध्ये निर्माण झाला तो फक्त आणि फक्त या माणसामुळे. तर महाराज तुम्हाला एकच सांगणं आहे, तुमच्यासोबत कोणी असो किंवा नसो तुम्हाला कोणाची गरज पडत नाही, तुम्ही स्वतःसाठी समर्थ आहात. पण आम्ही सर्व मुली, मुलांचं मला माहीत नाही, आम्ही सर्व मुली या 5-6 जणी काय आहोत ते शेवटपर्यंत आपल्या तुमच्या नव्हे बरं का, आपल्या या संस्थेमध्ये टिकणार, राहणार आणि तुम्हाला साथ देणार. तेवढी आमची पात्रता नाही आहे, पण तरी आम्ही प्रयत्न करू. झालेली सेवा तुम्हा सर्वांच्या चरणी, कैलास महाराज असतील, शरद महाराज असतील, गणेश गुरुजी असतील, राजूकाका असतील, या सर्वांच्या चरणी, आरव महाराज असतील, आमचे सानवे महाराज असतील, या सर्वांच्या चरणी अर्पण करून, पांडुरंगाच्या चरणी, आई वडिलांच्या चरणी अर्पण करून सेवेला पूर्णविराम. ज्ञानेश्वर माऊली विठ्ठल जय जय विठ्ठल, हा विठ्ठल जय. चला आरव महाराज चला. बोलिलेले कुरे वेडे वाकोडे उद्धरे, नाही विचारिला अधिकार म्या पुला, पराक्रमापराध महाराज तुम्ही